हाय गाईज, कसे आहेत तुम्ही सर्वे? होप तुम्ही सर्वे मस्त असणार. तर गाईज 2-3 दिवस ब्लॉग नव्हता आलेला, मला बरं नाही वाटत होता म्हणून मी ब्लॉग नव्हता काढलेला. आणि तुम्हाला असं वाटत असणार की तन्नू का नाही दिसत आहे ब्लॉगमध्ये. तर गाईज तन्नूला ना नवीन जॉब लागलाय म्हणून ती आता जॉबमध्ये ना फोकस करते आहे. ती त्या कामामध्ये खूप बिझी आहे आणि ती खूप लेट सुद्धा येते घरी. तर ती आता ब्लॉगमध्ये कमी दिसणार, म्हणजे संडे नाही तर सॅटर्डे असणार ना तर ती या ब्लॉगमध्ये दिसणार, नाही तर नाही दिसणार आहे. आणि आज खूप काम आहे घरी आणि पसारा खूप आहे बघू शकता. आणि मला आंघोळ सुद्धा करायची, मला फ्रेश व्हायचं आहे. तर आता मी पसारा उचलून घेते. चला ते आहे हे बघा टेबल विवर. आणि गाईस मी ना एक आहे ना ब्लॉगिंग स्टँड घेतलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा दाखवेन मी त्याच्यामध्ये काय काय मला भेटलेलं आणि कितीला भेटलेलं आहे, किती रुपयाला भेटलेलं आहे ते सुद्धा मी आता सांगते. डायरेक्ट आता मी फ्रेश होऊन भेटते तुम्हाला. चला. तर गाईस आता मी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकतात. तर गाईस आता मी बदाम सुद्धा मी भिजत घातलेला होता रात्री. हे बघा मी डेली बदाम भिजत घालते आणि डेली खाते बदाम. तर बदाम सुद्धा खाऊन घेऊ. आणि मी तुम्हाला आहे ना मी ब्लॉगिंग स्टँड घेतलेलं आहे ना त्याचा सुद्धा मी दाखवेन. त्याच्यामध्ये मला काय काय भेटलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि मी बदाम खाऊन घेते. चला, आता दूध सुद्धा संपलेलं आहे. खालच्या दुकानातनं दूध घेऊन येते आणि एक वेफरचं पॅकेट घेऊन येते खालच्या दुकानात. दूध आणि वेफर सुद्धा घेतलेलं आहे. आता मी वरती जाते. शिळी चढायला खूप कंटाळा येते, तर दूधला गरम करायचा पण आहे. घरी भेटते. तर बघू शकता ते बघा, मला एक आतमध्ये ना हे भेटलेलं आहे, हे एक भेटलेलं आहे, एक माईक भेटलेला आहे आणि एक वायर भेटलेली आहे आणि एक लाईट भेटलेली आहे. तर तुम्हाला सेटअप करून दाखवते कसं सेटअप करायचं ते. तर याला असं पकडायसाठी आहे हँडल. तर ह्याला इकडे बघा, हे आणि हे याला असं दोन्ही बटन असं प्रेस करून थोडासा वरती घ्यायचा. आपण किती याच्यामधनं ब्लॉक काढतो, मला असं वरती पाहिजे तर तुम्ही वरती घ्या. तुम्हाला खाली तर मी मीडियमवर ठेवते, एवढा मी घेते. एवढा मी घेते. मग त्याच्यानंतर हे लावायचं. बघा इकडे हे दिलेलं आहे, दोन बाजूने दिलेलं आहे, इकडे दिलेलं आहे आणि इकडे दिलेलं आहे. तर मी इकडे वरच्या याला लावते. तुमचं समोर करायचं. तर हे असं झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही लाईट लावू शकता, तुम्हाला दाखवते बघा. आणि लाईटची पॉवर सुद्धा खूप आहे गाईस. लाईट झालेली आहे. त्यानंतर असं माईक लावायचं इकडे वरती. बघा 4 बाजूने दिलेलं आहे, 3 बाजूने दिलेलं आहे, एक इकडे आणि इकडे दिलेला आहे. तर तुमच्या हिशोबाने लावू शकता. तुम्हाला इकडे असं लावायचं असेल इकडे लावा, असं इकडे पाहिजे इकडे लावा, असं साईडला पाहिजे असं साईडने लावा. आता मग इकडे नाही तर असं वरती लावू. तर याला असं याला असं हे आहे, तर इकडे असं आतमध्ये करायचं आणि फिरवायचं आहे बघा. मग नंतर ही वायर असं इकडे लिहिलेलं पण आहे. माईकला हे लावायचं आहे आणि मोबाईलला हे कनेक्ट करायचं आहे. आणि मी तुम्हाला लाईटची पॉवर सुद्धा दाखवते बघा. ही फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे. 3 पॉवर असतात त्याच्यामध्ये बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड. तर मी तुम्हाला ना त्याच्यामध्ये मोबाईल ठेवताय तुम्हाला दाखवते कसा माईकचा आवाज आहे. तर आणि मला कितीला पडला, मला हे 350 रुपयाला पडलेला आहे फुल सेट. तर तुम्ही बघू शकता. माझा मोबाईल इकडे ठेवताय, तुम्ही बघा तुम्हाला आवडते की नाही हा ब्लॉगिंग स्टँड घेतलेला. तर गाईस तुम्ही बघू शकता तिकडे माईक लागलेला आहे, इकडे लाईट लागलेली आहे आणि इकडे फोन ठेवलेला आहे. आणि ही ती वायर होती ती मी या फोनला कनेक्ट केलं आणि एक दुसरी वायर आहे ती इकडे आहे. आता तुम्ही असे पण पकडू शकता, असं लांब पकडा नाही असं जवळ पकडा. तर तुम्ही बघू शकता ते बघा. 350 रुपयाला भेटलेला आहे, चांगला आहे. नाहीतर कुठे ऑनलाईन मी सर्च केलेलं ना 550च्या आसपास होतं हे. गाईस तुम्हाला हा ब्लॉग आवडला असणार तर यतीश काय करणार? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आम्हाला भरभरून प्रेम द्या. हा, आणि आमची माझी इंस्टाग्रामची ID सुद्धा आहे, तिकडे जाऊन मला फॉलो सुद्धा करा. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ब्लॉगिंग स्टँड आवडला की नाही. तर आता मी ब्लॉग इकडेच एंड करतो. चल यतीश बाय कर. बाय.